गुड मॉर्निंग आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 81. तर आम्ही रात्री दुसरीकडे होतो, पण सकाळी सकाळी फ्रेश होऊन आम्ही ह्या लोकेशनला आलो, जिथे सगळीकडे चहाचे मळे, छान अशी साईडला नदी वाहत होती. आणि मुन्नार शहराची हीच खासियत आहे की मुन्नार शहराला टी गार्डन भूमी म्हणून ओळखतात, कारण इथे सगळीकडे तुम्हाला चहाचे मळे दिसणार आहे. त्यानंतर दक्षिण भारतातील अन्नामुडी हे शिखर सर्वात उंच जे आहे ते इथेच आहे. याला हनीमून डेस्टिनेशन पण म्हणतात, कारण इथे छान असं थंड वर्षभर वातावरण असतं. आणि त्यानंतर मुन्नार हे एक हिल स्टेशन आहे. कंटिन्यू तुम्हाला डोंगर, चहाचे मळे दिसणार, हिरवळ दिसणार सगळीकडे. आणि अशा लोकेशनला मस्त आम्ही गाडी लावली होती आज. आणि मुन्नार हे रोड ट्रिप करण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. म्हणजे तुम्ही रस्त्याने कुठेही थांबा, तुम्हाला मनमोहक असं दृश्य बघायला मिळणार. खूप सुंदर निसर्ग. आणि सकाळी कडक ऊन पडणार, दुपारी संध्याकाळ जशी जशी होणार तशी थंडी वाढत जाणार, धुकं वाढत जाणार. आणि त्यात ते अशी छोटे छोटे उंच डोंगर. तर मग अशा वातावरणामध्ये आम्ही आलू पराठे बनवायचं ठरवलं. तर मस्त पोटभर पराठे खाऊन झाले. आणि हे बघा, छान नदी वाहते मस्त. आणि आता एक झोप काढणार आहे. तर आता दुपारी थोडा 1-1.5 तास झोपलो होतो आम्ही सर्वजण. आणि रिद्धू तर अजून झोपलाय छान असा निवांत. आणि झोपेतून उठल्या उठल्या खिडकी ओपन केल्या केल्या हे बघा, मस्त वाटतं बघायला. छान थंड थंड. आता सध्या थंड वातावरण, आता सध्या हिवाळ्यासारखं फील होत आहे. थंड हवा सुटली आहे. आता मस्त गरमागरम चहा. ओ चहा चहा बनवा. बनवत आहे चहा, बनवत आहे का? आज जरा तेल लावलं केसांना. आणि त्यानंतर संध्याकाळी थोडी रात्र झाल्यावर मुन्नारच्या मार्केटमध्ये, गल्लीमध्ये असंच टाइमपास करत फिरत होतो. थंडीचे कपडे होते, बऱ्याच गोष्टी होत्या. सुपर मार्केटला गेलो, थोडंफार सामान घ्यायचं होतं. असे कपडे, थंडीचे ब्लँकेट्स, छान छान असे ड्रेस होते. घेतलं काहीच नाही, जस्ट फिरून आलो. आज आम्ही मस्त चिकन आणलंय आणि माझे हस्बंड बोलले की आज मीच बनवणार आहे. त्यांना खूप इच्छा आहे बनवायची. चिकनची कसली भाजी बनवली आहे, मस्त दिसायला तर भारी दिसते. आता बघू खायला. असा होता आमचा आजचा दिवस. आणि आता आम्ही छान डिनर करू, मूवी बघत बघत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.